नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जानकीला जाणून घ्यायचं असतं की हे रिपोर्ट कोणी चेंज केले आणि सॅम्पल कसे बदलले गेले, हे सगळं तपास करण्यासाठी ती आता डॉक्टरांकडे भेटायला आलेली असते आणि डॉक्टरांना सगळं विचारत असते। तेव्हा आता डॉक्टरांच्या लक्षात येतं की परवा मी तुमच्या घरून सॅम्पल घेऊन निघालोच होतो, रस्त्यामध्ये एक बाईकवाला माझ्या समोर आला आणि त्याने मला जोरात धडक दिली। त्याच्याबरोबर माझे वादावाद झाले आणि तेवढ्यातच काहीतरी घडले असावे, मला असं वाटतंय। तेव्हा आता डॉक्टरचं हे बोलणं ऐकून जानकीला मोठा धक्का बसतो। जानकी म्हणते, मलाही असं वाटतं तेवढ्यातच हे सॅम्पल कोणी बदलले असतील, असा आता जानकीला मोठा संशय असतो। जानकीचा संशय आता खरा ठरलेला असतो, कारण डॉक्टरांच्या इथनंच ते सॅम्पल चेंज केलेलं असतं कोणीतरी। आणि आता जानकी घरी जाते, तर घरी गेल्यावर आता ऋषिकेश म्हणतो, जानकी कुठे गेली होतीस तू केव्हाची? मी तुला केव्हाचा शोधतो आहे। पण आता जानकीला त्याला काही सत्य सांगायचं नसतं। तिला आता ऋषिकेशला काही सांगायचं नसतं। जानकीला हे सगळं ऋषिकेशच्या लपून करायचं असतं। तर आता जानकी दुसऱ्या दिवशी गुलाबदादांना हे सगळं सांगते। डॉक्टर जेव्हा आपल्या घरातनं गेले ना, तेव्हा त्यांच्या बाईकवाल्याने त्यांना धडक दिली, त्यांचे वादावाद झाले, तेवढ्यातच सॅम्पल बदलले गेले आहे। तर गुलाबदादा, मला तिथलं CCTV फुटेज पाहिजे आहे, मिळेल का मला CCTV फुटेज तिथलं? गुलाबदादा प्लीज मला आणून द्या ना तिथलं CCTV फुटेज, तिथे कुठे आजूबाजूला असेल तेव्हा। तर गुलाबदादा म्हणतात की हो वहिनी, मी आणून देईल, कारण तुम्ही काळजी नका करू, मी आणेल। तेव्हा आता गुलाब जानकीचं सगळं ऐकतो आणि तो एकदम चांगला प्रामाणिक असतो। तर गुलाब आता तिला CCTV फुटेज आणून देतो पेनड्राईव्हमध्ये। तर आता जानकी रूममध्ये येते, लॅपटॉपला पेनड्राईव्ह लावते आणि ती तपास करत असते की CCTV फुटेजमध्ये नेमकं काय आहे आणि काय नाही। CCTV फुटेजमध्ये आता जानकीला सगळं काही समजतं की हे रिपोर्ट्स तेव्हाच बदलले गेलेले आहे, जेव्हा डॉक्टरांची आणि त्या माणसाची बाईकवाल्याची धडक झाली तेव्हा। तर आता जानकीला सगळं लक्षात आलेलं असतं। तर जानकीजवळ आता चांगलाच ठोस पुरावा असतो आता ऐश्वर्याच्या आणि रिपोर्ट्सच्या बाबतीत। तर मंडळी, आता जानकी प्रूफ करून दाखवेल, सिद्ध करून दाखवेल की हे सगळं खोटे रिपोर्ट्स आहे म्हणून। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका, पण प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।